एको खालिया एको तना लावा खावा तना शेवटची तारीख। आज असा शनिवार। आज मासेवाल्यान भरपूर मासे आणल्यान, पण काटेरी मासे आणल्यान हो। खापी, दोडकारे, पाससाळी असे तऱ्हेतऱ्हेचे मासे घेऊन इलो। आणि मी घेतलंय खापी आणि दोडकारे आणि पाससाळी आणि सुटी करूक बसलोय। खापी बघा कसले ताजे ना, फडफडीत असत। हाडकुटा खापी असत होते, म्हणजे प्लेन खापी नाही असत, पण बरे असत, ताजे असत। मग ताजे म्हणान घेतलंय। आणि घेतलंय पाससाळी। पाससाळी पण बघा कशी ताजी असत, मस्त पिके मोठी गावली हो, म्हणान घेतलंय ती। म्हटलं कशी पोरा काटेरी मासे खाणत नाही ना, पण माझ्या चढवाक पाससाळी लय आवडतात। पाससाळी म्हणजे भाजून खाऊची म्हणजे त्याका काय परवणीच वाटता। भाजल्याशिवाय ना खाऊचाच नाही सांगताला, बघा भाजूनच मासे होय। भाजलेले माशाबरोबर जोग बसला का 2 तास तरी जोग बसताला, उठाचा नाही जेवत। काटे बाबिटे बरे काढून काढून खाताला। हे बघा अशी साफ केलं पाससाळी। आमका ती खवला रवलेली आवडत नाही, आम्ही बरी साफ करतो आणि स्वच्छ धुवून बिवून अशी घेतलंय बघा। पाससाळी पण खूप असत आणि खापी पण खूप असत। म्हटलं आज जरा खूप माणसं असत, शनिवार असा, पोराटोरा सगळी घरात होती। म्हटलं कढी करूची आणि पाससाळी भाजूची म्हणान घेतलंय, साफ केलंय। आणि म्हटलं तिखट आंबटशी बरीशी कढी करूया। चढवाक माझ्या आंबट तिखट कढी लागता। आता सांगताला काय केलंय कढी बरी नाही म्हणून सांगताला। हे बघा कसले मासे असत ते बघा, ताजे ताजे मासे असत। मासेवाल्यांना ताजेच हाडल्यान मासे, बाशी अजिबात हाडूक नाही असत। हे बघा सगळ्यांनी घेतले ताजे मासे म्हटल्याबरोबर। आणि खापीची कढी वाज जरा बरी जाता ना काटेरी माशाची। गेलंय घरात आणि वाटण काढलंय लगेच। हे बघा माशाचा खोबरा काढलोय, हळद घातलंय, 2 कांदे घातलंय, धणे, 2 लसणीचे पाकळे टाकले आणि मिरचे घातले लालवाले कलर येऊचे, आणि थोडे गावठी मिरचे घातलोय तिखट असलेले। मग जरा कढी जरा बरी जाता। हे बघा लाल भळक असं कलर येता मस्तपैकी। मीठ बीठ घातलंय आणि ढवळून बरी चुलीवर ठेवलंय। बरी लाल कलर इलो बघा। हे बघा चुलीवर कढी ठेवलंय बरी ढवळून। आम्ही पातळ कढी करणार, आम्ही ज्याच्या थंय करतो, आमका पातळ आवडणार नाही। आणि कोकमा घातलंय, उकाळली कढी तशी कोकमा टाकलंय। हे बघा उकाळल्याबरोबर कोकमा टाकू म्हणजे कोकमा कशी बरी आतमध्ये शिजतात आणि बरी आंबटान बरा येतात एका। हे बघा मासे ना वरून टाकलंय। खापी मोवते वरसूनच टाकू हवे, नाहीतर विरघळून जाते त्याचे काटे। हे बघा असे वरसून खापी उकळल्याबरोबर टाकू हवे हा मासे, कधी पण जास्त उकळत ठेवता कामा नये, नाहीतर त्याचा पीठ जाता। हे बघा असे मासे टाकले, वरसून सोडलंय आणि बरी कढी उकाळली तशी वरसून कोथिंबीर शिवरलंय। हे बघा आणि बरी आंबट तिखट कढी मस्त झाली। हे बघा लगेच मासे भाजूक घेतलंय, माशाक मीठ हळद मसालो लावलंय, आमटान लावले आणि लगेच तव्यावर टाकलंय। बघा बरे कुरकुरीत रवा आणि पीठ लायले बरं। आणि बघा